आलो वेळेवर 8चा कीर्तनाचा टाइम होता. ते म्हणले चला महाराज पटकन वेळ झाला, लोक येऊन बसले. ते म्हातारा तिथं बसलो होतं चिडून, पण पूर्ण कीर्तन होईपर्यंत ते डोळ्याचं पापण लवत नव्हते, असंच होतं. गजूभाऊ सारख्यांनी माझी सेवा घेतली होती. मी त्यांना म्हटलं गजूभाऊ मी काय डाळ भद्रे तर नाही ना? म्हणे कसं काय म्हटलंय म्हातारा गेलं का काय? गजूभाऊ तुम्ही काळजी नका करू, म्हणजे गजूभाऊ सारख्याची माणसं ते म्हणजे तुम्ही काळजी नका करू, त्यांना सवयच तशी आहे. मग मी जाऊन गेल्यानंतर त्याच्या पाया पडलो. त्यांना विचारलं बाबा कसं काय झालं कीर्तन? अजून सुरू नाही झालं का म्हणजे कीर्तन? म्हणजे शाबास, सर्व गुण संपवून नाही, म्हणजे ऐकून येत नाही, डोळ्याचा पापण मी लवत नाही. असे जर श्रवण करणारे लोक असले ना तर वक्त्याला कंबर सोडली तरी हरकत नाही. खाली बसणाऱ्या माणसांनी प्रसन्न बसलो पाहिजे, कारण एक तास बोलला खटवांग राजासी भाग्य दशा केली एका तासामध्ये तुमचा उद्धार होतो. मोठ्या मोठ्यांचा झाला, एकदाच जाऊ द्या रे. तुम्ही जर सर्व अंगाने श्रवण करत असाल ना, एका मिनिटात तुमचा उद्धार होतो. विठाला विठाला.